Next term is osmosis. नोलेट नावाच्या सायंटिस्टने ऑस्मॉसिस ही टर्म सुरुवातीला यूज केली. It is a spontaneous diffusion of water across differentially or semi-permeable membrane. म्हणजे नेमकं काय? When two solutions of different concentration are separated by semi-permeable membrane. समजा इकडं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, इकडं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि या दोघांच्या मध्ये हे आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. Movement of solvent takes place from its higher concentration to its lower concentration. सॉल्व्हंट जिकडं जास्त आहे तिकडून जिकडं कमी आहे तिकडं सॉल्व्हंटची होणारी मोमेंट म्हणजे ऑस्मॉसिस. So when two solutions of different concentration are separated by semi-permeable membrane or differentially permeable membrane, movement of solvent takes place from its higher concentration to lower concentration of solvent. Cell membrane and tonoplast, that is a membrane of vacuole, are important determinant of movement of molecules in or out of the plant cell. But cell wall is not barrier to movement. का? Cell wall हा permeable आहे. Cell membrane किंवा ऑर्गॅनेलचे मेम्ब्रेन्स हे सिलेक्टिव्हली परमिएबल आहेत. व्हॅक्युलर सॅप इन लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल कॉन्ट्रीब्युट्स टू सोल्यूट पोटेन्शियल ऑफ सेल. सोल्यूट पोटेन्शियल ऑफ सेल पहा, इथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे सोल्युशन बी आणि सोल्युशन ए जे आहे त्यामध्ये सॉल्व्हंटची लेवल जास्त आहे, सोल्यूट कमी आहे आणि दोघांच्या मध्ये एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. So movement of solvent takes place from its higher concentration to its lower concentration. सॉल्व्हंट इकडं जास्त आहे, सॉल्व्हंट इकडं कमी आहे, त्यामुळं सॉल्व्हंटची हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होणारी मोमेंट म्हणजे ऑस्मॉसिस. Solution A has high water potential, high solute potential, while solution B low water potential but high solute potential. इकडं solute potential कमी आहे हा, आणि अशा ठिकाणी सॉल्व्हंटची मोमेंट जिकडं सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिकडून कमी आहे तिकडं होणे म्हणजे ऑस्मॉसिस. नेट डायरेक्शन अँड रेट ऑफ ऑस्मॉसिस डिपेंडंट ऑन प्रेशर ग्रेडियंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंट, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट यावर डिपेंडंट आहे.
water moves from its region of higher chemical potential to region of lower chemical potential until equilibrium reached. इक्विलिब्रियम म्हणजे दोन्हीकडे सेम लेवल, म्हणजे वॉटरची म्हणजे सॉल्व्हंटची मोमेंट जिकडं सॉल्व्हंटची लेवल जास्त आहे तिकडून जिकडं सॉल्व्हंटची लेवल कमी आहे तिकडं होणे म्हणजे ऑस्मॉसिस. आणि प्रेशर ग्रॅडियंट आणि कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट याच्यावर डिपेंडंट आहे ही प्रोसेस. इथं जर आपण पाहिलं, हा प्रॅक्टिकल साठी एक्सपेरिमेंट आहे ऑस्मॉसिस. एक बटाट घेतो मोठा आपण, ते कट करून इथं एक ऑस्मोस्कोप घेतो. हे एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन आपण बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये शुगरचं सोल्युशन बनवलं, ते ओतलं आणि जिथं लेवल त्याची असेल तिथं टाचणी लावलेली आहे. आणि असा पोटॅटो ऑस्मोस्कोप पेट्री डिश मध्ये पाणी घेतलं आणि त्यात ठेवला तर आपल्याला आढळून आलं की जिथं जिथं सोल्युशनची लेवल होती तिथं टाचणी लावली होती त्याच्यापेक्षा लेवल वाढली 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 वाढली. दॅट मीन्स एंडॉस्मॉसिस टेक्स प्लेस. सॉल्व्हंट आत येत असेल तर एंडॉस्मॉसिस, सॉल्व्हंट बाहेर पडत असेल एक्झॉस्मॉसिस. पहा इथं एक्सपेरिमेंट दिसतोय. आपण काय केलं, बीकर घेतला, बीकर मध्ये पाणी भरलं, त्यात हा पोटॅटो ऑस्मोस्कोप ठेवला. त्या ऑस्मोस्कोप मध्ये या ऑस्मोस्कोप बनवला, ह्या ऑस्मोस्कोप, आणि इथपर्यंत आपण काय केलंय, इथपर्यंत त्याच्यात सोल्युशन भरलेलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन भरलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एक टाचणी लावलेली आहे. तो ऑस्मोस्कोप आपण पाण्यामध्ये ठेवला तर या ठिकाणी आपल्याला सॉल्व्हंट, ह्या वॉटर आत गेलं आत गेलं आत गेलं, एंडॉस्मॉसिसची प्रोसेस झाली आणि या ठिकाणी लेवल आलेली, इथली लेवल एवढी वाढलेली आढळून आली, त्यामध्ये एंडॉस्मॉसिस झालं असं फक्त दिसतं. जर आतलं पाणी बाहेर गेलं असतं तर एक्झॉस्मॉसिस. आपण पहा, आपल्याकडे बेदाणे असतात, बेदाणे बनवण्याची प्रोसेस म्हणजे एक्झॉस्मॉसिस, पाणी बाहेर 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 घालवणं. सिस्टमॅटिक मॅनरनं बेदाणे बनतात आणि तेच बेदाणे आपण पाण्यात टाकले तर एंडॉस्मॉसिस होऊन टर्जिड होतात की नाही? टर्जिड होतात. डेमॉन्स्ट्रेशन ऑफ ऑस्मॉसिस. एक थ्रिसल फनेल आपण घेतलाय, त्याच्यामध्ये आपण सुक्रोज सोल्युशन घेतलेलं आहे आणि इथं एक सेल मेम्ब्रेन लावलंय, त्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावलेलं आहे आणि याच्यामध्ये सुक्रोज सोल्युशन घेतलेलं आहे. आता इथं पहिला बीकर आपण बघू, ही स्लाइड पहा. हा एक थ्रिसल फनेल घेतलेला आहे, याच्यामध्ये सुक्रोजचं सोल्युशन आपण घेतलं आणि त्याला सेमी परमिएबल एग मेम्ब्रेन पॅक केलं. एग मेम्ब्रेन घेतलं आणि पाण्यानं भरलेला बीकर घेतला आणि त्यात हे ठेवलं
तर आपल्या लक्षात येतं वॉटर आत जातं, वॉटर आत जातं, वॉटर आत जातं, वॉटर आत जातं, आणि इथं वरती लेवल वाढलेली आपल्याला दिसते. ऑस्मॉसिस झालं. हे हायर कॉन्सन्ट्रेशन असलेलं सोल्युशन आहे सोल्यूटचं, आणि इकडं लोअर कॉन्सन्ट्रेशन वॉटर आहे, इथं प्युअर वॉटर आहे. आणि टू सोल्युशन्स ऑफ डिफरंट कॉन्सन्ट्रेशन आर सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मग सॉल्व्हंट म्हणजे वॉटरची मोमेंट कुणीकडून कुणीकडे होणार, इकडून इकडं वॉटरची मोमेंट होते होते होते, आणि त्यामुळे ही लेवल वाढते वाढते वाढते. जर या प्रोसेस मध्ये आपण प्रेशर अप्लाय केलं, या ठिकाणी जर प्रेशर अप्लाय केलं तर ते झालं ऑस्मॉटिक प्रेशर. Thistle funnel filled with sucrose solution kept inverted beaker containing pure water. Sucrose solution is separated from water by semi-permeable membrane, एक सेल मेम्ब्रेन. Water moves into funnel. त्याचा अर्थ काय, तर एंडॉस्मॉसिस प्रोसेस झालेली आहे. एंडॉस्मॉसिस प्रोसेस झालेली आहे. जर या प्रोसेस मध्ये एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं अप्पर साइडनं फनेलच्या, नो वॉटर डिफ्युजेस थ्रू मेम्ब्रेन. काही प्रमाणात वॉटर येईल, परंतु काही नंतर या प्रेशरमुळे वॉटरची एंट्री प्रिव्हेंट केली जाईल. This pressure required to prevent the water diffusion is called as osmotic pressure. तर पहिली सिस्टीम आपण घेतलेली आहे, त्या सिस्टीम मध्ये बाहेरनं प्रेशर अप्लाय केलं. असं प्रेशर रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट दी वॉटर डिफ्युजन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉटिक प्रेशर. This is the function of solute concentration. So more solute concentration, greater will be pressure required. जेवढं solute concentration जास्त, तेवढं pressure जास्त required to prevent the water diffusion. जेवढं solute concentration कमी, तेवढं pressure कमी लागतं. So numerically osmotic pressure is equivalent to osmotic potential, but sign is opposite. Osmotic pressure ला पॉझिटिव्ह साइन आपण देतो आणि ऑस्मॉटिक पोटेन्शियल ला निगेटिव्ह साइन वापरली जाते. एवढाच फरक अपोजिट मध्ये. त्यानंतर टाइप्स ऑफ सोल्युशन्स. हायपोटोनिक, आइसोटोनिक and hypertonic solutions. याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट आपण करूया. तीन बीकर आपण घेऊ. असे तीन बीकर घेतले आपण. एक प्रॅक्टिकल आहे तुम्हाला, तेच प्रॅक्टिकल आपण इथं करूया. रिओ नावाचं गार्डन मध्ये एक प्लांट आहे. त्या प्लांटची पानं जांभळ्या रंगाची आहेत, पिंक कलरचे लीव्ज आहेत. त्यामुळे त्यांचा सायटोप्लाझम सुद्धा पिंक कलरचा असतो. आणि मग त्याचे पिलिंग्स आपण काढतो आणि ते पिलिंग्स
या सोल्युशनमध्ये आपण 3 बीकर घेतले, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन घेतले आणि त्यामध्ये हे पिलिंग्स टाकले. हे पिलिंग्स टाकले आपण. पहिला बीकर जो घेतला त्याच्यामध्ये 0.01 मोलार सुक्रोज सोल्युशन आहे समजा. सेकंड बीकर आहे 0.1 मोलार घेतला. थर्ड बीकर आहे 0.5 मोलार शुगर सोल्युशन घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे पिलिंग्स आपण टाकलेले आहेत, जांभळ्या रंगाचा सायटोप्लाझम दिसतो म्हणून ते घ्यायचं, नाहीतर दुसऱ्या सेल घेतल्या असत्या पण त्यांचा सायटोप्लाझम कलरलेस दिसतो आपल्याला. म्हणून जांभळ्या रंगाचा सायटोप्लाझम दिसतो म्हणून इरिवोचं पान घेतलंय, बाकी काही नाही. गृहीत धरू या सेलचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार आहे. 0.1 मोलार आहे. 0.1 मोलार आहे. गृहीत धरला आपण एक. आणि या 3 वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन असलेल्या बीकर मध्ये त्या सेल्स टाकलेल्या आहेत पिलिंगच्या फॉर्म मध्ये. काय होईल? पहिल्या बीकर मध्ये परिस्थिती काय? आतलं कॉन्सन्ट्रेशन 0.1, बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन 0.01. म्हणजे आतलं कॉन्सन्ट्रेशन जास्त, बाहेरचं कमी, अशी जर कंडिशन असेल तर त्यामध्ये सेलमध्ये काय होणार आहे? एंडोस्मॉसिस होणार. पाणी आत जाणार, पाणी आत जाणार, एंडोस्मॉसिस होणार आणि सेल टर्जीड होणार. एंडोस्मॉसिस टेक्स प्लेस and cell becomes turgid. सेकंड, आतलं कॉन्सन्ट्रेशन 0.1, बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन 0.1. सेम कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळं त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो? आयसोटोनिक. पहिल्याला काय म्हणणार आहे? हायपोटोनिक, की ज्याच्यामध्ये सेल टर्जीड होते. सेकंड मध्ये 0.1 सेम कॉन्सन्ट्रेशन म्हणून त्याला आपण आयसोटोनिक म्हणतो. आणि सेल ज्यावेळी आयसोटोनिक सोल्युशन मध्ये ठेवली जाते, नो एक्झॉस्मॉसिस, नो एंडोस्मॉसिस, सेल रिमेन्स ॲज इट इज. थर्ड कंडिशन पहा, आतले कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे, बाहेरचं 0.5 आहे. म्हणजे बाहेरचं जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो हायपरटोनिक. आणि अशा हायपरटोनिक सोल्युशन मध्ये जर सेल ठेवली तर एक्झॉस्मॉसिस होणार. एक्झॉस्मॉसिस होणार. सेलचा जो प्रोटोप्लाझम आहे तो श्रिंक होणार. याची सुरुवात होणे त्याला आपण इन्सिपियंट प्लाझ्मोलिसिस म्हणतो. आणि नंतर प्रोटोप्लाझम श्रिंक होत एका साइडला येऊन थांबतो. दॅट इज अ फायनल स्टेज कॉल्ड ॲज इव्हिडंट प्लाझ्मोलिसिस. सायटोप्लाझम त्याचा एका साइडला येतो, त्याला आपण प्लाझ्मोलिसिस म्हणतो. अशा प्रकारे 3 वेगळे सोल्युशन्स आपण वापरले आणि प्लाझ्मोलिसिसचा एक्सपेरिमेंट स्टडी केला. जो प्लाझ्मोलिसिसचा एक्सपेरिमेंट आपण करतो त्यामध्ये आपण काय काय केलं पहा. सेल घेतली,
म्हणजे रिओचं लीफ घेतलं, पिलिंग काढून घेतलं, म्हणजे त्याच्या सेल्स घेतल्या जांभळ्या रंगाच्या, आणि त्या सेल्स आपण पहिला बीकर घेतला, त्या बीकरमध्ये समजा 0.01 मोलार शुगर सोल्युशन घेतलं आणि गृहीत धरूया सेलमध्ये 0.1 मोलार हे कॉन्सन्ट्रेशन आहे. दुसरा बीकर घेतला, त्यामध्ये समजा 0.1 मोलार एवढं सोल्युशन घेतलं आणि थर्ड बीकर जो घेतला त्यामध्ये 0.4 0.5 मोलार शुगर सोल्युशन घेतलं. आता सेलचं कॉन्सन्ट्रेशन 0.1, इथं बघा 0.1 सेलचं बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन त्यापेक्षा कमी. जर सेल पेक्षा सराउंडिंग मीडियमचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर त्याला आपण म्हणतो हायपोटोनिक सोल्युशन. When concentration of surrounding medium is lower than cell, it is called as hypotonic solution, and when cell is kept in hypotonic solution, endosmosis takes place and cell becomes turgid. In second beaker, when cell concentration of cell is 0.1, surrounding medium 0.1, दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर त्याला आपण म्हणतो आयसोटोनिक. नो exosmosis, no endosmosis, cell remains as it is. त्यानंतर जर थर्ड बीकरचा विचार केला तर सेलचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे, बाहेर जास्त आहे. सेल पेक्षा बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो हायपरटोनिक. When cell is kept in hypertonic solution, exosmosis takes place. वॉटर बाहेर येईल, एक्झॉस्मॉसिस होईल, सायटोप्लाझम श्रिंक होऊन एका बाजूला गोळा होईल. That shrinkage of cytoplasm is called as plasmolysis. त्यालाच आपण प्लाझ्मोलायसिस म्हणतो. मगाशी आपण रिओच्या लीफचा एक्सपेरिमेंट केलेला आहे. पहा इथं कंप्लीट सायटोप्लाझम आपल्याला पिंक कलरचा दिसतोय, कंप्लीट सायटोप्लाझम पिंक कलरचा दिसतोय. परंतु ज्यावेळी या सेल्स आपण हायपरटोनिक सोल्युशन मध्ये ठेवू त्यावेळी त्यातलं वॉटर निघून जायला लागतं, एक्झॉस्मॉसिस सुरू होते. आणि जी सुरुवात आहे एक्झॉस्मॉसिसची त्याला आपण काय म्हणतो, इन्सिपियंट प्लाझ्मोलायसिस. की जिथं प्लाझ्मोलायसिसची प्रोसेस स्टार्ट होते. आणि नंतर सेलचं वॉटर निघून गेलं, सायटोप्लाझम एका बाजूला गोळा होतो. That shrinkage of protoplasm or cytoplasm is called as plasmolysis. That final stage is called as evident plasmolysis. Protoplasm separate from cell wall. इथं cell wall पासून protoplasm separate झाला, become spherical. आणि अशी जी फायनल स्टेज आहे तिला आपण म्हणतो एव्हिडंट प्लाझ्मोलिसिस. सो ड्यूरिंग प्लाझ्मोलिसिस सेल मेम्ब्रेन अँड प्रोटोप्लास्ट ऑफ प्लांट सेल श्रिंक अवे फ्रॉम द सेल वॉल अँड सच सेल्स आर सेड टू बी प्लाझ्मोलाइज्ड सेल्स. या प्लाझ्मोलाइज्ड सेल्स आहेत.
आता जर प्लाझ्मोलाइज्ड सेल आपण प्युअर वॉटर मध्ये ठेवल्या तर काय होणार? डीप्लाझ्मोलिसिस होणार. सो प्लाझ्मोलाइज्ड सेल्स कॅन बी डीप्लाझ्मोलाइज्ड व्हेन केप्ट इन प्युअर वॉटर. यावर तुम्हाला MCQ विचारले जातात. इथं पहा, प्लाझ्मोलिसिस इज युजली रिव्हर्सिबल. आपण डीप्लाझ्मोलिसिस करू शकतो. When the cells are placed in hypotonic solution, water diffuses inside the cell. ज्यावेळी पहिल्या बीकर मध्ये आपण सेल्स ठेवल्या, हायपोटोनिक सोल्युशन मध्ये ठेवल्या, त्यावेळी एंडॉस्मॉसिस झालं आणि सेल टर्जिड झाल्या. त्या सोल्युशनचा सेलच्या वॉलवरती जे प्रेशर डेव्हलप झालं त्याला टर्गर प्रेशर आपण म्हणतो. तेवढंच प्रेशर अपोजिट पण निर्माण होतं, त्याला वॉल प्रेशर म्हणायचं. This pressure exerted by protoplast due to entry of water against the rigid cell wall pressure potential म्हणायचं. Cell does not rupture. आता प्लांट सेल असतील तर रप्चर होतील का? नाही होत. पण ॲनिमल सेल आपण RBC ठेवल्या तर रप्चर होतात. का रप्चर होतात? समजा RBC आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये ठेवल्या तर रप्चर होतात, कारण सेल वॉल नाही. पण प्लांट सेल रप्चर होतील का? नाही होणार. का? सेल वॉल इज प्रेझेंट. आपण ज्यावेळी सेल आपण हायपोटोनिक सोल्युशन मध्ये ठेवतो त्यावेळी वॉटर आत एंट्री करतं आणि त्या सोल्युशनचं सेलच्या वॉलच्या वरती प्रेशर डेव्हलप करतं, त्याला आपण म्हणतो टर्गर प्रेशर. जे प्रेशर डेव्हलप केलं सेल वॉल वरती त्या सोल्युशननं, त्याला आपण टर्गर प्रेशर म्हणतो. कारण कशासाठी पाहिजे? सेल आणि ऑर्गॅनेल स्ट्रेच होणार, एनलार्ज होणार, कीपिंग लीव्ज अँड यंग ब्रांचेस फ्लोरल पार्ट स्ट्रेच करून ठेवण्यासाठी त्याची गरज आहे. वॉल प्रेशर ज्याप्रमाणे आपण म्हटलं की फुग्यामध्ये आपण हवा भरतोय, त्या हवेचं फुग्याच्या वॉल वरती जे प्रेशर डेव्हलप केलं जाईल ते टर्गर प्रेशर. तेवढाच इक्वल आणि अपोजिट साइडनं अपोज पण होणार आहे. ते जे अपोजिंग प्रेशर असेल त्याला आपण काय म्हणतो? वॉल प्रेशर. सेल वॉल रिजिड असतो त्यामुळे वॉल प्रेशर डेव्हलप होतं. वॉल प्रेशर त्यामुळे डेव्हलप होतं. त्यानंतर नेक्स्ट imbibition. Uptake of water is called as imbibition. जसं आपण बेदाणा घेतला, पाण्यात भिजत टाकला तर पाणी आत घेऊन स्वेलिंग झालेलं दिसतं, त्याला आपण म्हणतो imbibition. त्याचबरोबर हरभरे घेतले, ग्रॅम सीड्स घेतले, ते पाण्यात भिजत घातले तर ते स्वेल होतात. दॅट स्वेलिंग इज ड्यू टू imbibition. त्या स्वेलिंगला आपण काय म्हणतो? imbibition. So it is a type of diffusion in which water is absorbed by solids or colloids. Increasing their volume. Absorption of water by seeds and dry woods. आपण पाण्यात भिजत टाकले सीड की ते स्वेल होतात, फुगतात ड्यू टू imbibition. ऊड सुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे दरवाजे आपले आहेत ते दरवाजे व्यवस्थित लागतात का? नाही. का? तर त्या ऊडनं
वॉटर ॲब्सॉर्ब केलेलं आहे आणि इम्बायबिशन झालेलं आहे, स्वेलिंग झालेलं आहे. द प्रेशर ड्यू टू स्वेलिंग ऑफ वूड कॅन बी स्प्लिट रॉक्स. द सीडलिंग्स आर इमर्ज्ड आउट ऑफ सॉइल ड्यू टू इम्बायबिशन प्रेशर. सीड जर्मिनेट होऊन त्याच्यापासून सीडलिंग जमिनीतून वर येतं त्या इम्बायबिशनच्या प्रेशरमुळंच. इम्बायबिशन रिक्वायर्स डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंट, वॉटर पोटेन्शियल ग्रेडियंट बिटवीन दी ॲब्सॉर्प्शन अँड लिक्विड इम्बायब्ड, ॲफिनिटी बिटवीन ॲब्सॉर्बंट अँड लिक्विड. ते कशा कशावर डिपेंडंट आहे ते दिलंय.